हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण CRPC 1973 हा ॲक्ट पाहत आहोत आणि आज आपण अजून एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे मॅजिस्ट्रेट्स पॉवर टू डायरेक्ट पोलीस ऑफिसर टू इन्व्हेस्टिगेट कॉग्निझिबल ऑफेन्स. मोस्टली हा शॉर्ट नोटसाठी विचारला जातो, तरी आपण दोन्हीसाठी प्रिपेअर करत असतो. तर बघूया की नेमकं काय काय तरतुदी आहेत. तर सेक्शन 156 सब क्लॉज 3 आणि सेक्शन 190 ऑफ CRPC हे जे दोन सेक्शन आहेत, हे दोन सेक्शन या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर बघूया की नेमकं काय काय प्रोव्हिजन्स आहेत, यामध्ये काय काय महत्त्वाचं पॉईंट्स असतील ॲन्सरमध्ये. Section 156 subclause 3 and Section 190 of CRPC deals with the magistrate's power to direct police officer to investigate offense. पहिला यातला पॉइंट आहे Section 190 deals with cognizance of offenses by magistrate. It says any JMFC may take cognizance of any offense. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे, तरी आपण परत एकदा याला रिवाइज करूया. एनी JMFC or JMFC may take cognizance of any offense upon receiving a complaint of facts which constitute such offense, upon a police report of such facts, upon information received from any person, or upon his own knowledge that such offense has been committed. आता या तीन प्रकारे तीन सिच्युएशनमध्ये मॅजिस्ट्रेट हे कॉग्निझन्स घेत असतात. आता सेक्शन 156 काय सांगतोय बघूया. सेक्शन 156 डील्स विथ पोलीस ऑफिसर्स पॉवर टू इन्व्हेस्टिगेट कॉग्निझिबल केस विदाउट ऑर्डर ऑफ JMFC. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय एखाद्या कॉग्निझिबल ऑफेन्सचा इन्व्हेस्टिगेशन करणं ची पॉवर जे आहेत पोलिसांना, ते 156 प्रोव्हाइड करतो. आता या 156(3) मध्ये काय दिले ते बघूयात. आता 156 सब क्लॉज 3 इट सेज एनी मॅजिस्ट्रेट empowered अंडर 190 may order such an investigation as above mentioned. आता 156 मध्ये काय आहे की पोलिसांची पॉवर आहेत विदाउट ऑर्डर ऑफ JMFC, आणि 156 सब क्लॉज 3 सांगतोय की 190 खाली जेव्हा मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेतात, अशा वेळेला मॅजिस्ट्रेटला वर जे मेन्शन केलेलं आहे, म्हणजे 156 मध्ये जे मेन्शन केलेलं आहे, अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर देण्याची पॉवर 156(3) हा प्रोव्हाइड करतो. आता याच्यातला तिसरा पॉइंट आहे व्हेन अ कंप्लेंट इज फाइल्ड बिफोर अ मॅजिस्ट्रेट, इफ अँड बेअर रीडिंग ऑफ द कंप्लेंट he finds that the allegation therein disclose a cognizable offense and he thinks it is necessary to forward the complaint to the police for investigation, then in such case power under section 156 subclause 3 is given to JMFC to send the complaint to the police for investigation. ज्या वेळेला मॅजिस्ट्रेटकडे एखादी कंप्लेंट येते आणि ती वाचून प्रायमा फेसी त्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यावरून एखादा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे असं त्यांना वाटतं, अशा वेळेला, आणि त्यांना असंही वाटतं की ज्या वेळेला हा जो ही जी कंप्लेंट आहे ती पोलिसांकडे फॉरवर्ड करणंच योग्य राहील, तर अशा परिस्थितीमध्ये 156(3) नुसार मॅजिस्ट्रेट तशी कंप्लेंट आहे ती पोलिसांकडे फॉरवर्ड करतील आणि इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आदेश देतील.
चौथा आहे पॉईंट, अ मॅजिस्ट्रेट कॅन ऑर्डर इन्व्हेस्टिगेशन अंडर सेक्शन 156 सब क्लॉज 3 ओनली ॲट प्री कॉग्निझन्स स्टेज. कॉग्निझन्स घेण्याच्या आधी अशा प्रकारची मॅजिस्ट्रेट ऑर्डर करतील 156(3) खालची. कॉग्निझन्स घेतल्याच्या नंतर नाही. पाचवा पॉईंट आहे, इट इज ओपन टू द मॅजिस्ट्रेट टू डायरेक्ट द पोलीस टू रजिस्टर अन FIR and even where a magistrate does not allow to do so in explicit words but directs for investigation under section 156 subclause 3, the police should register FIR. म्हणजेच याचा अर्थ असा की मॅजिस्ट्रेट पोलिसांना FIR रजिस्टर करून घेण्याचे देखील आदेश या 156(3) खाली देऊ शकतात. आणि जरी तसं स्पेसिफिकली किंवा क्लिअरली त्यांच्या ऑर्डरमध्ये तसं लिहिलेलं जरी नसलं आणि 156(3) खाली फक्त त्याने इन्व्हेस्टिगेशन करण्याचे जरी आदेश दिले तरी पोलिसांनी FIR हा रजिस्टर करावयाचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर अशा रीतीने आपण मॅजिस्ट्रेट्स पॉवर टू डायरेक्ट पोलीस ऑफिसर टू इन्व्हेस्टिगेट कॉग्निझेबल ऑफेन्स हे एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केला. महत्त्वाचं सेक्शन होतं यामध्ये 156 सब क्लॉज 3 आणि रीड विथ सेक्शन 90 ऑफ CRPC. आता यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कंप्लेंट्स टू मॅजिस्ट्रेट्स सेक्शन 200 to 203 ऑफ CRPC. आता यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट, पोस्टपोनमेंट ऑफ इश्यू प्रोसेस किंवा आणि डिसमिसल ऑफ कंप्लेंट सेक्शन 203, 200, 202, 203 असे आपण महत्त्वाचे 3 सेक्शन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. यावर शॉर्ट नोट देखील येऊ शकते किंवा लॉंग क्वेश्चन देखील एकत्रितरित्या विचारला जाऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे CRPC या ॲक्टवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.